नमस्कार, मी मुबीन खान. माय न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. काल 25 जुलै रोजी आषाढी एकादशीचा पवित्र दिवस असल्याने शासनाच्या वतीने लायसन कंडिशन ड्राय डे घोषित करण्यात आलं होतं आणि त्यामुळे कोपरगाव शहरासह परिसरामध्ये जे वाईन शॉप आहे किंवा बियर बार आहे ते सगळे बंद होते. मात्र कोपरगाव शहरातील खाटी गल्ली परिसरामध्ये दुपारच्या सुमारास बेकायदेशीररित्या अवैध दारू विक्री होत असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या श्रीरामपूर पथकाला मिळाली. पथक दुपारच्या सुमारास त्या ठिकाणी दाखल झाले, अनेक ठिकाणी छापे टाकले. मात्र कारवाई काय केली याबद्दलची अधिकृत माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेली नसल्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झालेली आहे. ज्यावेळेस प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना विचारलं की या संदर्भामध्ये कारवाई काय केली याची प्राथमिक माहिती द्या, तर त्यांनी सांगितलं की तुम्ही श्रीरामपूर कार्यालयात या, तिथं तुम्हाला माहिती दिली जाईल. त्यामुळे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कारभारावर सध्या नागरिकांमधून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. त्यानंतरच्या काळामध्ये काही तासांनंतरच कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचं पथक त्या खाटी गल्ली परिसरामध्ये दाखल झालं आणि पोलीस उपनिरीक्षक संदीप सोन्ने यांनी एका आरोपीला गल्ली बोळात त्याचा पाठलाग करत त्याला ताब्यात घेतले आणि त्याच्याकडनं विदेशी कंपनीची जे दारूचे बाटले आहे ते जप्त करण्यात आलं. कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि जवळपास 4,500 रुपयांचा मुद्देमाल त्याच्याकडनं जप्त करण्यात आलेला आहे. जी कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांकडून अपेक्षित होती ती कारवाई कोपरगाव शहर पोलिसांनी करून दाखवली. मग जे शहर पोलिसांना दिसलं ते राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना का दिसलं नाही, किंबहुना दिसलं असलं तरी या संदर्भामध्ये नेमकी कारवाई काय झाली याची माहिती प्रसार माध्यमांना का दिली गेली नाही, हा देखील महत्त्वाचा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे जे बेकायदेशीर दारू विक्री करणारे आहेत ते आणि राज्य उत्पादन शुल्कचे अधिकारी यांच्यामध्ये काही अर्थपूर्ण संबंध आहे का, असाही प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय. 25 जुलै रोजी रात्रीच्या वेळी शहर पोलीस ठाण्याचे पथक छत्रपती संभाजी महाराज सर्कल परिसरात नाकाबंदी करत होते. या दरम्यान पोलीस उपनिरीक्षक संदीप सोन्ने यांना खाटी गल्लीत अवैध दारू विक्री सुरू असल्याची गुप्त माहिती मिळाली. पोलीस निरीक्षक उद्धव डमाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने क्षणाचाही विलंब न लावता खाटी गल्लीत अचानक छापा टाकला. या छाप्यात एका घराच्या भिंतीच्या आडोशाला दारू विकणारा कपिल दीपक लचुरे वय 35 राहणार खाटी गल्ली कोपरगाव याला पोलिसांनी पंचांसमक्ष रंगे हात ताब्यात घेतले. विशेष म्हणजे पोलिसांच्या पथकाला पाहताच आरोपीने धूम ठोकली. मात्र पोलीस उपनिरीक्षक संदीप सोन्ने यांनी गल्ली बोळातून त्याचा पाठलाग करत त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून 2 पिशव्यांमध्ये भरलेला विविध ब्रँडचा विदेशी दारूचा 4,670 रुपये किमतीचा साठा जप्त करण्यात आला. या कारवाईमध्ये त्यांच्यासोबत पोलीस उपनिरीक्षक दीपक रोठे, पोलीस हवालदार दिगंबर जयसिंग शेलार, त्याचबरोबर गृहरक्षक दलाचे कर्मचारी होते. या प्रकरणी पोलीस हवालदार दिगंबर जयसिंग शेलार यांच्या फिर्यादीवरून आरोपी कपिल लचुरे याच्या विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम 1949 चे कलम 65 या अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल रोकडे हे करीत आहेत. आषाढी एकादशीच्या पवित्र दिवशी संपूर्ण राज्यात ड्राय डे असताना खाटी गल्लीत सर्रास बेकायदेशीर दारू विक्री होत होती. स्थानिक नागरिकांच्या तक्रारीनंतर श्रीरामपूर विभागाच्या राज्य उत्पादन शुल्क पथकाने नावाला छापा टाकला खरा, पण कारवाईचे काय झाले याचा काहीही पत्ता नाही. विशेष म्हणजे या कारवाईबाबत पत्रकारांनी अधिकृत माहिती विचारली असता अधिकाऱ्यांनी माहिती देण्याऐवजी माहिती हवी असेल तर श्रीरामपूरच्या ऑफिसात या अशी उडवाउडवीची उत्तरे दिली. जी कारवाई उत्पादन शुल्क विभागाने करणे अपेक्षित होती ती कारवाई अवघ्या काही तासात शहर पोलिसांनी करून दाखवली. मग प्रश्न असा उपस्थित होतो की उत्पादन शुल्क विभागाचे नेमके काम तरी काय? अवैध दारू विक्रेते आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांमध्ये काही अर्थपूर्ण संबंध आहेत का, असा प्रश्न नागरिकांमधून आता उपस्थित केला जात आहे. फक्त खाटी गल्लीच नव्हे तर कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी परिसरात ही राज्य उत्पादन शुल्क विभागाने धाडसत्र राबवल्याचा आव आणला. परंतु 2 आठवडे उलटूनही या कारवाईचा कोणताही अधिकृत तपशील जाहीर करण्यात आलेला नाही. नेमका किती दारू साठा जप्त झाला, किती दारू माफियांवर गुन्हे दाखल झाले, की टेबला खालून व्यवहार करून गुन्हे दडपण्यात आले, असाही प्रश्न उपस्थित होत आहे. पत्रकारांनी विचारणा केली असता श्रीरामपूर कार्यालयात या असं त्यांना वारंवार सांगितलं जातं. ज्या विभागावर बेकायदेशीर दारू रोखण्याची मुख्य जबाबदारी आहे तोच राज्यात उत्पादन शुल्क विभाग आज संशयाच्या भोवऱ्यात सापडलाय. या विभागाच्या कनिष्ठ अधिकाऱ्यांवर वरिष्ठ अधिकारी आणि संबंधित मंत्री महोदयांची विशेष मेहर नजर का, असा सवाल आता सामान्य नागरिक विचारत आहेत. ही संपूर्ण बातमी आता समोर आल्यानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाचे जे वरिष्ठ अधिकारी आहेत त्याचबरोबर जे मंत्री महोदय आहे ते या अधिकाऱ्यांवर, संबंधित अधिकाऱ्यांवर चौकशी करून दोषी आढळल्यास कारवाई करणार का, याकडे आता जनतेचे लक्ष लागलेले आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या या भूमिकेवर तुम्हाला काय वाटतं, कमेंट करून नक्की सांगा.